सीना नदीला पुन्हा महापूर। सीना, कोळेगाव व इतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे दिनांक 22/9/2025 रोजी सकाळी 9 वाजता धरणातून सुरू असलेला 36,700 क्युसेक विसर्ग वाढवून 40,200 क्युसेक एवढा करण्यात आला आहे। प्रशासनाच्या सूचनेनुसार 22/9/2025 संध्याकाळपर्यंत सुमारे 1.5 लाख ते 2 लाख क्युसेक पाणी सीना नदीला विसर्ग होण्याची शक्यता आहे। सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सीना नदीच्या दोन्ही तीरावरील सर्व शेतकरी व नागरिकांनी तातडीने सावधानता बाळगावी। तसेच पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदी पात्रातील विसर्ग कधीही वाढू किंवा कमी होऊ शकतो। त्यामुळे नदीच्या दोन्ही तीरावरील शिवनी, तिऱ्हे, तरटगाव, शिंगोली, तेलगाव, डोनगाव, नांदूर गावातील शेतकरी व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। पोलीस प्रशासनाकडून तसेच आमदार सुभाष देशमुख यांनी सीना नदीच्या तीरावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे। हे वृत्त संकलन महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे महाराष्ट्र राज्य संपादक विश्वजित सरवदे यांनी केले आहे। सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी काठावरील शेतकरी, गाव असतील, नागरिक असतील, सर्वांना या निमित्तानं आज आवाहन करू इच्छितो की सीना नदीमध्ये 2 लाखाचा विसर्ग आज सुरू होत आहे। जवळपास 5-6 तासापर्यंत आपल्यापर्यंत येण्याची शक्यता आहे। तात्काळ आपण ज्यावेळेस 40,000 पाणी चालू होतं त्यावेळेस अनेक घरामध्ये पाणी गेलं, थोडंसं आणखी जास्त पाणी वाढण्याची शक्यता आहे, वाढत। त्यासाठी आपण ज्या ठिकाणी राहतात त्याच्याऐवजी सुरक्षित ठिकाणी आता राहावं आणि आपला सर्वांचा धोका टाळावा। लहान मुलांना सुद्धा नदीकाठी जाऊ देऊ नये। सर्व नागरिकांनी सुद्धा नदीकाठी फार जाण्याचा प्रयत्न करू नये। आपण आपल्या सुरक्षित ठिकाणी आपण स्थलांतरित व्हावं, जेणेकरून जीवित हानी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी ही नम्र विनंती। नदीकाठच्या सर्व गावकऱ्यांना एक आवाहन करण्यात येत आहे की सीना नदीमध्ये सीना, कोरेगाव, खासापुरी प्रकल्प, चांदणी प्रकल्प यामधून 2,18,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती येणार आहे। तरी नदीकाठच्या सर्व ग्रामस्थांना, गावकऱ्यांना प्रशासनाकडून विनंती करण्यात येत आहे की तुम्ही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हायचं आहे। त्याच्यामध्ये शिंगोली, तरटगाव, घोडके वस्ती, शिरापूर, तिरटाकळी ह्या गावांचा समावेश आहे। तर या गावातील सर्व नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी लवकरात लवकर आपले संसारोपयोगी साहित्य घेऊन स्थलांतरित व्हायचं आहे, असं पोलीस प्रशासनाकडून सर्वांना आवाहन करण्यात येत आहे।